आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा 4था दिवस आणि या पार्श्वभूमीवर विधानसभेत आणि विधान परिषदेत कोणतं कामकाज घडलं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम जयंत पाटील यांनी राज्याच्यासाठी अजून 2 लाख कोटी कर्ज काढा असे अजित पवार यांना सुचवले। तर राज्यात लवकर मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना राबवणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। राज्यात लवकरच म्हणजे महाराष्ट्रात जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक 2025 विधानसभेत एकमताने मंजूर झाल्याचं दिसतंय। तर महाराष्ट्रात लोकायुक्त सुधारणा विधेयक 2025 विधानसभेमध्ये मंजूर झाल्याचं सुद्धा आपल्याला इथे दिसतंय। तर नाफेडाच्या माध्यमातून यंदाच्या हंगामामध्ये 19 लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदीचे उद्दिष्ट पवन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी केलेले आहे। तर वसंतदादा नाईक यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठातील गैरव्यवहारातील दोषींवर कारवाई होणार असं सुद्धा यांनी यावेळी सांगितलंय। तर जल योजनेबाबत वाढीव निधीची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे। तर हे होते नागपूर हिवाळी अधिवेशनातील महत्त्वाचे मुद्दे। विधान परिषदेत आणि विधानसभेत कोणकोणते मुद्दे मंजूर झालेत आणि कोणकोणते मुद्दे मांडले गेलेत याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतला आहे। कॅमेरामॅन शिवाजी काळे सोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी नागपूर। तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।